ही दया कोण आहे? तिथेच अडकते रे दया एक खूप छान सुंदर मुलगी आहे. आता 15 दिवसांपूर्वीच आमची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेमाचं रूपांतर लग्नात व्हावं अशी आमची दोघांची इच्छा होती. पण आई वडिलांच्या परवानगीशिवाय एक पावलंही पुढे टाकायचं नाही अशी आम्ही आमच्या पावलांना तंबी दिली होती. इकडचं झालं तर इकडे तर काही दिवसांपूर्वीच मी माझ्या वडिलांकडे परवानगी मागितली आणि त्यांनी घाबरून लगेच देऊ नाही टाकली परवानगी. येस. मग नंतर माझ्या लक्षात आलं, अरे च्छा, मी तर मातृभक्त. पण लगेच मला श्यामची आई आठवली आणि मी तुझ्याकडे खेचत आलो. आई आई माझ्या लग्नाला परवानगी दे. आई आई तुझ्या या लेकराच्या लग्नाला परवानगी दे. आई आई तुझा लेकरू वेडा को करू. संपलं? चल कागद आणि पेन घे. अरे बापरे, मरेपर्यंत फाशी आहे वाटत. लाथ घालते कंबरड्यात. घे चल. म्हणजे आईनं सारखी लाथा घालते कंबरड्यात. पायाळू असावी. मायाळू मायाळू म्हणायचं होतं. मायाळू, कनवाळू, जर्दाळू. आता लिहू. आता लिही. मुद्दा नंबर 1. मुलगी 5 फूट 2.5 इंच हवी. 2.5 हवेत. हवेत. त्यापेक्षा जराही जास्त किंवा कमी चालणार नाही. नाही ग बाई, नाही. नंबर 2. लख गोरी हवी. लख गोरी हवी. गहूवर्णी काळा पिवळा रंग खपवून घेतला जाणार नाही. मुलीला कावीळ नको. 3. नाक असं मोठं आणि तरतरीत हवं. असं वडा भजी चालणार नाही. बनपाव चाले. मुलगी धडधाकट हवी. आई सारखी. घरातल्या अजागळ बापलेकांचं आणि स्वच्छतेची आवड असलेल्या सासूचं काम करण्यात तिनं दमून जायला नको. हो, तिने अजिबात दमून जायला नको. नंतर माझे वांदे होणार नाही. डोळे चांगले काळे भोर आणि समांतर हवेत. कर्जत कसारा अजिबात नको. नको, बिलकुल नको. 6. मुलगी सुडौल हवी. बांधा सुडोल हवा. अगदी आई सारखा. हो. नको. 7. केस काळे आणि कुरळे हवेत. बर. 70 फेणी किंवा कोथिंबिरीची जोडी चालणार नाही. केसात कुचकेपणा नको. 8 कान टोचलेले हवेत. 8 कान टोचलेले. 8 कान टोचलेले. 1 2 3 4 5. घरातल्या सगळ्यांचे कान टोचणारे आई. वा. 9. भाषा मऊ